नमस्कार. मॅथ्स अँगल ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आत्तापर्यंत बऱ्याच प्लेलिस्ट तयार झालेल्या आहेत आपल्या. त्यातील कॅल्क्युलस ही प्लेलिस्ट आत्ता आपली सुरू होती. हे एक्झाम्पल डिफरन्शियल इक्वेशनमधलं आपलं शेवटचं एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल हा व्हिडिओ झाल्यानंतर कॅल्क्युलस ही प्लेलिस्ट इथे संपणार आहे. त्यानंतर काही दिवसांनी दुसरी प्लेलिस्ट, दुसरा एखादा टॉपिक घेऊन मी लवकरच सुरू करेन. तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब केलं तर नवीन जेव्हा प्लेलिस्ट सुरू होईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. इथे आपण ह्या प्लेलिस्टमध्ये घेतलेलं जे काही कॅल्क्युलस होतं ते बेसिक कॅल्क्युलस होतं. म्हणजे तुम्ही BScला फिजिक्स, मॅथ्स किंवा कॉम्प्युटर सायन्स हा सब्जेक्ट घेतलात किंवा इंजिनिअरिंगला गेलात तर तुम्हाला हायर मॅथमॅटिक्समध्ये कॅल्क्युलसचा हायर कॅल्क्युलस तुम्हाला तिथे येणार आहेच. डबल इंटिग्रेशन असेल, ट्रिपल इंटिग्रेशन असेल किंवा पार्शियल डिफरन्शिएशन असेल. सो हे टॉपिक तुम्हाला तिथे त्या वेळेला येतीलच. पण BScला जाण्याआधी किंवा इंजिनिअरिंगला जाण्याआधी मॅथ्सची काय तयारी करावी तर ही प्लेलिस्ट त्यासाठी खूप उपयोगी आहे. ही कॅल्क्युलसची प्लेलिस्ट बेसिक कॅल्क्युलस आहे. हे सगळ्यांना, ज्यांना हायर मॅथमॅटिक्स घ्यायचे त्यांना हे बेसिक कॅल्क्युलस सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. सो हे बेसिक आपण डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, लिमिट, फंक्शन वगैरे असं सगळं घेतलेलं आहे. सो BScला जाणार असाल की इंजिनिअरिंगला जाणार असेल तर त्याच्या आधी ही कॅल्क्युलसची प्लेलिस्ट नक्की बघा, नक्की अभ्यास करा, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. सो हे आपलं लास्ट एक्झाम्पल आहे. काय एक्झाम्पल आहे ते बघूया. स्फेरिकल रेनड्रॉप इव्हॅपोरेट्स ॲट द रेट प्रोपोर्शनल टू इट्स सरफेस एरिया. इट इज if its radius originally 3 mm and 1 hour later has been reduced to 2 mm, find the expression for the radius of raindrop at any time t. म्हणजे इथे फायनल आपल्याला इक्वेशन फॉर्म करायचे, कारण काय म्हटलंय, फाइंड द एक्सप्रेशन फॉर द रेडियस ऑफ रेनड्रॉप ॲट एनी टाइम टी. सो टी ह्या टाइम आणि आर म्हणूया आपण रेडियसला. सो आर ही रेडियस, ह्या दोघांचं मिळून इक्वेशन काय फॉर्म होईल जे आपल्याला जनरल इक्वेशन म्हणून मिळेल. आणि मग आपण कुठल्याही ॲट टाइम टी आणि कुठल्याही रेडियससाठी आपण ते इव्हॅल्युएट करू शकतो. अशा पद्धतीने एक्सप्रेशन इथे फाइंड आउट आपल्याला करायचं आहे. आता इथे थोडंसं आपल्याला जॉमेट्रीचा घ्यायला लागणार आहे, कारण इथे काय म्हटलंय, स्फेरिकल रेनड्रॉप, त्यामुळे स्पियरचं व्हॉल्यूम, स्पियरचा सरफेस एरिया, हे सगळे कन्सेप्ट आपल्याला लागणार. आता एखादा रेनड्रॉप म्हणजे असं स्फेरिकल, म्हणजे सपोज तुम्ही बॉल, चेंडू घ्या, तर तो चेंडू कसा असेल तशाच टाईपमध्ये असणार, फक्त स्मॉल असणार आहे ना, 3 mm 2 mm वगैरे त्यांनी दिली आहे रेडियस त्याची. सो अशा टाईपचा असणार आहे, त्यामुळे तो स्फेरिकल आहे. म्हणजे त्याचा व्हॉल्यूम म्हणजे तेवढा तो रेनड्रॉप. एक रेनड्रॉप म्हणजे काय असणार आहे, तर त्या स्पियरचा व्हॉल्यूम म्हणजे एक रेनड्रॉप असणार आहे, बरोबर. सो व्हॉल्यूम हा कन्सेप्ट इथे येणार आहे. त्याच्यानंतर काय म्हटलंय की तो इव्हॅपोरेट होतोय म्हणजे रिड्यूस होत जाणार आहे, डिके सारखं होत जाणार आहे. सो रिड्यूस होत जातोय. जो काही ओरिजिनली रेनड्रॉप आहे तो कमी होत जाणार आहे, रिड्यूस होत जाणार आहे. आणि त्याचा रेट प्रोपोर्शनल कशाला आहे, तर रेट प्रोपोर्शनल टू इट्स सरफेस एरिया. म्हणजे सरफेस एरिया, आता आपल्याला सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम हे कन्सेप्ट माहिती आहे. सो कम्प्लीट जो बॉल सारखा किंवा चेंडू सारखा जो रेनड्रॉप आहे तो कसा असणार आहे, स्पियर असणार आहे. त्यामुळे त्याचा व्हॉल्यूम तेवढं ते पाणी किंवा तेवढा तो त्याचं मटेरियल असणार आहे, त्याचं व्हॉल्यूम म्हणजे. पण ते प्रपोर्शनल कशाला आहे, तर त्याच्या सरफेस एरियाला. त्याचं रिडक्शन जे होतंय किंवा ते रिड्यूस होत जात आहे ते प्रपोर्शनल कशाला आहे, तर सरफेस एरियाला असणार. त्यामुळे आपल्याला हे दोन्ही बघायला लागणार आहे. सो व्हॉल्यूम म्हणजे dV/dt, रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम. रेनड्रॉप कमी होत जाणार, बरोबर आहे, पण त्याचा जो साईज फक्त कमी होत जाणार आहे, बरोबर. रेनड्रॉप कमी होत जातो म्हणजे रेनड्रॉप असा पसरून नाही जाणार आहे. रेनड्रॉप तसाच गोल असाच राहणार आहे, चेंडू सारखा, म्हणजे स्पियरच राहणार आहे. तो स्पियरच राहील, फक्त तो रिड्यूस होत जाणार, म्हणजे त्याची रेडियस अशी रिड्यूस होत जाईल आफ्टर टाइम टी. त्यामुळे त्याचा जो आकार आहे तो चेंज नाही होणार. सो व्हॉल्यूममध्ये रेट ऑफ चेंज आपल्याला काढायचं, म्हणजे dV/dt चेंज होत, म्हणजे हा चेंज असणार आहे त्या स्पियरमधला किंवा त्या रेनड्रॉपमधला चेंज. कुठल्या नोटेशनने आपण घेणार, तर dV/dt, बिकॉज रेट ऑफ चेंज इन व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइम असं आपण म्हणतो. पण आणखीन एक स्टेटमेंट दिलंय की हा रेट ऑफ चेंज जो आहे दॅट इज प्रोपोर्शनल टू सरफेस एरिया. म्हणजे आता व्हॉल्यूमचा पण फॉर्म्युला माहीत असायला हवा आणि सरफेस एरियाचा पण फॉर्म्युला माहीत असायला. सो दोन्ही फॉर्म्युले आपण तिथे घेऊया. आणि हे लक्षात घ्या की व्हॉल्यूम आहे रेनड्रॉपचा तो रिड्यूस होत जातोय. सो dV/dt हा रेट ऑफ चेंज मिळणार आहे व्हॉल्यूम मधला, की रेनड्रॉप रिड्यूस होणे म्हणजे dV/dt.
आणि दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये घेतलंय की dv बाय dt इज प्रोपोर्शनल टू सरफेस एरिया. सो ह्या दोन्हींचा एकत्रित आपल्याला विचार करून त्यानुसार आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. सो आधी आपण व्हॉल्यूम ऑफ स्फिअर आणि व्हॉल्यूम ऑफ सरफेस एरिया ऑफ स्फिअर काय ते बघूया. सो व्हॉल्यूम ऑफ स्फिअर इज इक्वल टू काय असतो 4/3 पाय आर क्यूब. हा व्हॉल्यूम आहे, हे लागणार आहे कारण dv बाय dt हा जो चेंज येतो आपल्याला तिथे चेक करायचा आहे. त्याच्यानंतर सरफेस एरिया ऑफ स्फिअर इज इक्वल टू काय असतो तो 4 पाय आर स्क्वेअर. सो हे दोन्ही फॉर्म्युले आता आपल्याला इथे लागणार आहेत, व्हॉल्यूम ऑफ स्फिअर अँड सरफेस एरिया ऑफ स्फिअर. बिकॉज एका स्टेटमेंटमध्ये काय होतं की रेनड्रॉप रिड्यूस होत जाते, म्हणजेच त्याचा dv बाय dt हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे dv बाय dt म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम असा तो कन्सेप्ट आहे ना, डेरिव्हेटिव्ह आला की रेट ऑफ चेंज. आणि सरफेस एरिया का, कारण तो रेट ऑफ चेंज प्रोपोर्शनल टू सरफेस एरिया असं दिलंय, त्यामुळे आधी सरफेस एरिया काय आहे ते पण आपल्याला इथे बघावं लागणार आहे. सो आपण आता फर्स्ट स्टेटमेंट काय सांगते की रेनड्रॉप रिड्यूस होतोय, म्हणजेच dv बाय dt आपल्याला काढायला लागेल. त्यासाठी v काय आहे तो आपल्याला माहिती आहे, हे v आलं ना. सो दॅट इज v इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब अँड सरफेस एरिया इज इक्वल टू 4 पाय आर स्क्वेअर. हे दोन फॉर्म्युले मिळाले. सो dv बाय dt हे आपल्याला डेरिव्हेटिव्ह घेऊन वगैरे तिथे फाइंड आउट करायला लागेल की dv बाय dt काय. त्याच्यानंतर सरफेस एरियाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ते पण आपल्याला घ्यायला लागेल. सो स्पेरिकल रेनड्रॉप इव्हॅपोरेट्स ॲट रेट ऑफ चेंज, देअरफॉर रेट ऑफ चेंज म्हणजेच dv बाय dt आहे ऑफ इव्हॅपोरेशन ऑफ रेनड्रॉप. रेट ऑफ चेंज ऑफ इव्हॅपोरेशन ऑफ रेनड्रॉप कसं आपण एक्सप्रेस करणार ते, तर ते dv बाय dt मीन्स रेट ऑफ चेंज. आणि व्हॉल्यूम मध्ये चेंज होत राहणार ना, त्याचा आकार बदलणार नाहीये, त्याचा जो काही स्पिअर आहे तो स्पिअरच राहणार आहे, फक्त तो रिड्यूस होत जाणार आहे त्याचा. सो रेट ऑफ चेंज ऑफ इव्हॅपोरेशन कॅन बी एक्सप्रेस ॲज dv बाय dt, पण v आपल्याला माहिती आहे तर आपण dv बाय dt याच्यावरून काढू शकतो. सो दॅट इम्प्लाइज dv बाय dt इज इक्वल टू 4/3 पाय, आणि r पण चेंज होत राहणार आहे त्यामुळे r हे सुद्धा व्हेरिएबल आहे, त्यामुळे r चं सुद्धा ॲज अ व्हेरिएबल सारखं ट्रीट करून आपल्याला डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t असं घ्यायला लागणार, कारण इथे dv बाय dt विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे ना. इंडिपेंडेंट व्हेरिएबल अशा एक्झाम्पलमध्ये टाइम असतं, कारण टाइम जसा कमी होत जाईल जास्त होत जाईल तसं ते चेंजेस होत जातात. ते रेट ऑफ चेंज आपण विथ रिस्पेक्ट टू टाइम घेतो. सो 4/3 पाय, आता ह्याचं पण आपल्याला d बाय dt ऑफ r क्यूब घ्यायला लागेल. तर विथ रिस्पेक्ट टू टी आहे त्यामुळे ते dr बाय डी तसंच राहणार जसं आपण वायचं घेतो तशा मेथडने. सो 4/3 पाय, त्याचं आधी आपण एक्स क्यूब सारखं ट्रीट करायचं आणि डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, मीन्स 3r स्क्वेअर इनटू dr बाय dt तसंच राहणार, बिकॉज जसं आपण वायचं घेतो ना dy बाय dt राहतं, कारण विथ रिस्पेक्ट टू r नाहीये, नाही तर आपण डायरेक्ट ह्याचं नुसतं 3r स्क्वेअर असं लिहिलं असतं, पण विथ रिस्पेक्ट टू टी आहे. सो dr बाय dt ते तिथे प्रेझेंट राहणार आहे. सो इथे 3 आणि 3 कॅन्सल झाले, देअरफॉर रेट ऑफ चेंज ऑफ रेनड्रॉप जो आहे तो रिड्यूस होण्याचा रेट किती आहे तर 4 पाय आर स्क्वेअर अँड dr बाय dt. हाच त्याचा चेंज. थोडंसं हे डिफरंट आहे एक्झाम्पल, पण आपण ते डीके वगैरे हाच सगळा कन्सेप्ट घेणार होता. इथे आपल्याला डायरेक्ट एखाद्या रिअल नंबरमध्ये नाही आन्सर मिळणार, कारण एक्सप्रेशन मिळणार आहे, ते एक्सप्रेशनमध्ये आपण इथे आन्सर काढणार. So rate of change of reducing that raindrop is 4 pi r square dr by dt. हे आहे, ही dv by dt ची एक व्हॅल्यू आपल्याला मिळाली, त्याला आपण इक्वेशन 1 असं इथे म्हणूया. आता सेकंड स्टेटमेंट दिलंय ते बघूया काय आहे ते. सो दिस रेट काय आहे की रेट प्रोपोर्शनल टू इट्स सरफेस एरिया, आणि सरफेस एरिया काय असतो आपल्याला माहिती आहे. r ही रेडियस आहे, त्याच्यात विथ रिस्पेक्ट टू दॅट सरफेस एरिया काय असतो याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. त्यावरून dv बाय dt इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सरफेस एरिया हा कन्सेप्ट आपण घेऊया. हे इक्वेशन आधी लिहून ठेवूया कुठेतरी. अल्सो गिव्हन दॅट हे dv बाय dt चं इक्वेशन आपण लिहून ठेवूया. हे इक्वेशन 1 आपल्याला यूज करावं लागेल. dv बाय dt इज इक्वल टू 4 पाय r स्क्वेअर dr बाय dt.
आता सेकंड स्टेटमेंट आपण यूज करू. त्याच्यात काय म्हटलंय की दिस रेट ऑफ चेंज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स सरफेस एरिया. दिस रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सरफेस एरिया. मग रेट ऑफ चेंज कसा एक्सप्रेस करतो आपण, तर dv/dt इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय दिलंय, सरफेस एरिया. मग आता काहीतरी के हा कॉन्स्टंट आपल्याला घ्यायला लागेल, ह्याचा कॉन्स्टंट. सो दॅट इम्प्लाइज dv/dt इज इक्वल टू डायरेक्टली प्रोपोर्शनल. आता हा रिड्यूस होतोय, त्यामुळे सरफेस जो कॉन्स्टंट आहे तो आपल्याला काय घ्यावा लागेल, -k असा कन्सिडर करायला लागेल. सो -k इंटू दिस सरफेस एरिया. -k dv/dt इज इक्वल टू -k सरफेस एरिया. का लक्षात आले, कारण हे स्टेटमेंट आहे रेट इज प्रोपोर्शनल टू सरफेस एरिया. हे जसंच्या जसं स्टेटमेंट आहे ते फक्त आपण इथे मॅथमॅटिकली लिहिले की dv/dt रेट मीन्स dv/dt प्रोपोर्शनल टू सरफेस एरिया. पण आपण हे सॉल्व्ह करायचे पुढे, त्यामुळे ह्या नोटेशन मध्ये ठेवत नाही त्याला. प्रोपोर्शनल कॉन्स्टंट आणतो k. आता हा कॉन्स्टंट ग्रोथ आहे का डीके, त्याच्यावरून k घ्यायचा की -k घ्यायचा हे आपण तिथे डिसाईड करतो. सो dv/dt इज इक्वल टू -k इंटू सरफेस एरिया. पण सरफेस एरिया किती आहे, सो दॅट इम्प्लाइज dv/dt त्याचा फॉर्म्युला आपल्याला आहे माहिती, त्याची व्हॅल्यू घालूया. सरफेस एरिया मीन्स 4πr². 4πr². आता इथे डायरेक्ट आपल्याला dv/dt ची अजून एक व्हॅल्यू मिळाली, इक्वेशन 2 म्हणूया. सो इथे लिहून ठेवूया dv/dt इज इक्वल टू -k 4πr². आता इक्वेशन 1 मध्ये dv/dt ची एक व्हॅल्यू मिळाली, फर्स्ट स्टेटमेंट वरनं आपण ती फाइंड आउट केली. त्याच्यानंतर सेकंड स्टेटमेंट यूज केलं, त्याच्यावरून आपल्याला dv/dt हे प्रोपोर्शनल वगैरे घेऊन -k 4πr² अशी ती व्हॅल्यू मिळाली. आता तुम्ही बघितलं तर ह्याची पण लेफ्ट साइड ह्याची पण लेफ्ट साइड दोन्ही सेम आहे. सो राईट साइड आपण त्याच्या कम्पेअर करू शकतो. सो फ्रॉम इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 वी विल हॅव काय येणार आहे, राईट साइड दोघांच्या कम्पेअर करू शकतो. दोघांच्या लेफ्ट साइड एकदम सेम असल्यामुळे राईट साइड सेम असणार. सो फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 याची राईट साइड काय आहे, 4πr² dr/dt इज इक्वल टू याची राईट साइड काय -k 4πr². सो आता काय काय राहिलं, काय काय कॅन्सल होतंय बघूया. आपल्याला dr/dt ची व्हॅल्यू मिळेल. सो 4 कॅन्सल होणार आहे, पाय कॅन्सल होईल, r² कॅन्सल होईल. सो dr/dt इज इक्वल टू -k. दॅट इम्प्लाइज dr/dt इज इक्वल टू -k. फायनली आपल्याला एक एक्सप्रेशन तयार करायचं आहे रिलेटेड टू टाइम t अँड रेडियस. त्यामुळे रेडियस आणि टाइम t ह्याच्या रिलेटेड आपल्याला एक एक्सप्रेशन फॉर्म करायचं आहे. आता आपण डिफरन्शियल इक्वेशनचे ग्रोथ अँड डिकेचे जे व्हिडिओज सुरू केले, त्याच्या पहिल्या 1-2 व्हिडिओजमध्ये आपण त्याची जी एक्सप्रेशन होती ती फॉर्म केली. ती ग्रोथ असेल तर कसं असेल, डीके असेल तर कशा फॉर्म मध्ये ते इक्वेशन येतं, किंवा न्यूटन्स लॉ कसा असतो वगैरे, ह्या सगळ्याची अल्जेब्राइक इक्वेशन फॉर्म केली डिफरन्शियल इक्वेशनवर. तोच कन्सेप्ट आपल्याला आता इथे यूज करायचे. कारण फायनली काय आपल्याला बघायचंय की फाइंड द एक्सप्रेशन फॉर द रेडियस ऑफ रेनड्रॉप ॲट एनी टाइम टी. सो रेडियस विथ रिस्पेक्ट टू टाइम टी. सो एक्सप्रेशन इन रेडियस अँड टाइम असं आपल्याला आता अल्जेब्राइक एक्सप्रेशन फाइंड आउट करायचंय. त्यामुळे हे dr/dt हे जे रेट ऑफ चेंजच्या म्हणजे डेरिव्हेटिव्हच्या फॉर्ममध्ये दिसतंय ते न घेता आपल्याला ह्याचं अल्जेब्रिक फॉर्ममध्ये आणायचं. मग ते आणण्यासाठी काय करावं लागतं, तर इंटिग्रेशन घ्यावं लागतं. त्यामुळे आपल्याला इथे इंटिग्रेशन घ्यायला लागेल. पण इंटिग्रेशन घेण्याआधी आपण आपल्याला आठवते की डिफरन्शियल इक्वेशनचा इंटिग्रेशन घेण्याआधी सगळे व्हेरिएबल सेपरेट करावे लागतात. कारण dr/dt एकत्र ठेवून इंटिग्रेशन नाही करता येणार. सो dt आपल्याला इकडे ट्रान्सफर करायला लागेल. सो दॅट इम्प्लाइज dr इज इक्वल टू -k dt. आता हे सगळे व्हेरिएबल सेपरेट झाले. सो इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड. त्यामुळे दोन्ही साईडला इंटिग्रेशन घेऊया. इथे k हा कॉन्स्टंट आहे, प्रोपोर्शनल कॉन्स्टंट असला तरी कॉन्स्टंट आहे, त्यामुळे इंटिग्रेशनच्या बाहेर आणायचं त्याला आणि डीटीचं इंटिग्रेशन घ्यायचं फक्त. सो दॅट इम्प्लाइज इंटिग्रेशन ऑफ dr किती असतं, ओनली r इज इक्वल टू -k बाहेर आलं. इंटिग्रेशन ऑफ dt किती असतं, t अँड प्लस c. सो आता हे एक्सप्रेशन बघितलं की इक्वेशन जसं आपण ग्रोथ अँड डिकेचं इक्वेशन फॉर्म केलं तर तशा फॉर्मॅटमध्ये इक्वेशन दिसतंय. r इज इक्वल टू -kt प्लस c. सो इक्वेशन आलेलं आहे इन द फॉर्म ऑफ रेडियस अँड टाइम.
त्यांनी जे एक्सप्रेशन विचारलं होतं, फाइंड द एक्सप्रेशन रेडियस अँड ॲट एनी टाइम टी, हे आलेले, पण इथे के पण अननोन आहे आणि सी पण अननोन आहे. सो इनिशियल कंडिशन प्रॉब्लेम जसे आपण घेतले होते त्या पद्धतीने आपल्याला सी आणि केच्या व्हॅल्यूज पण काढायला लागतील. मग त्यासाठी काही इन्फॉर्मेशन पाहिजे, काही डेटा असेल तर ती व्हॅल्यू आपल्याला काढतायत. इनिशियल डेटा पाहिजे ना, तर ती व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड आउट करतायत. पहिले व्हिडिओज आठवा, ते आपण जेव्हा ग्रोथ अँड डिकेचं डिफरन्शियल इक्वेशन घेतलं ते आपण सॉल्व्ह केलं. त्याच्यानंतर इनिशियल कंडिशन आली ती x0 म्हणा, p0 म्हणा, पण त्याची व्हॅल्यू काय येते किंवा सी आलं असेल तर सी ची व्हॅल्यू काय येते, ह्या व्हॅल्यूज आधी काढून घेऊन मग जनरल इक्वेशन आपल्याला तिथे स्टेट करायचं असतं. सो इक्वेशन आलेलं आहे, पण हे फायनल इक्वेशन नाही म्हणता येणार, बिकॉज अजून इनिशियल कंडिशन मधनं सी आणि के ची परफेक्ट म्हणजे एक्झॅक्ट व्हॅल्यू काय ते आपण इथे काढू शकतो. उरलेला जो काही डेटा आहे त्या डेटावरून आपण ते घेऊ शकतो. आता आपण बघूया पुढे. सो इफ इट्स रेडियस ओरिजिनली 3 AM, ओरिजिनली 3 AM म्हणजे ओरिजिनली म्हणजे स्टार्ट झाली प्रोसेस, रेनड्रॉप जो आहे तो जो आहे तयार झाला, ती स्टार्ट झाली प्रोसेस, तेव्हा ती रेडियस किती होती 3 AM. मग प्रोसेस स्टार्ट होते म्हणजे तेव्हा टाइम किती असतो, 0 असतो. सो टाइम ॲट टाइम टी इज इक्वल टू 0. इनिशियली काय दिलं, रेडियस इज इक्वल टू 3 mm, बिकॉज रेडियस ओरिजिनली 3 mm असं दिलेलं आहे. सो इक्वेशन मिळालेलं आहे आपल्याला, त्याला इक्वेशन नंबर 3 असं आपण म्हणू. आता आपल्याला के आणि सीच्या एक्झॅक्ट व्हॅल्यूज काढायच्या, त्या इथे इनपुट केल्या की आपल्याला फायनल इक्वेशन मिळेल. आणि इक्वेशन मध्येच येणार आहे, याचं काही रिअल नंबरमध्ये आन्सर येणार नाही, कारण जनरल इक्वेशन इथे आपलं फॉर्म होणार आहे एक्सप्रेशन. सो फॉर टी इज इक्वल टू 0, कारण ओरिजिनली आर इज इक्वल टू किती आहे 3 mm. सो सगळ्या ह्याच युनिटमध्ये किंवा MM मध्येच आहे सगळ्या, त्यामुळे आपल्याला चेंज वगैरे करायची गरज नाही, कुठे काही MMचं CM वगैरे करायला लागणार नाही, कारण सगळं MM मध्येच दिलेलं आहे. सो दॅट इम्प्लाइज आर इज इक्वल टू -KT प्लस सी कॅन बी रिटन ॲज आर इज इक्वल टू 3 मीन्स 3 इज इक्वल टू -KT मधला टी किती आहे, तर इथे 0 आहे, प्लस सी. आता हे 0 झालं म्हणजे सी ची व्हॅल्यू किती मिळाली, दॅट इम्प्लाइज सी इज इक्वल टू 3. सो इक्वेशन 3 मधली एक व्हॅल्यू आपल्याला इथे मिळाली. सो सी इज इक्वल टू मिळाला आपल्याला 3. आता फक्त आपल्याला के ची व्हॅल्यू काढायची, त्यासाठी अजून काही डेटा दिलेला आहे का, अजून काही अवेलेबल आहे का, ते आपण यूज करू आणि त्यावरून के ची व्हॅल्यू काढता येईल. पुढे काय दिलंय, आफ्टर 1 hour लेटर हॅज बीन रिड्यूस टू 2 mm, म्हणजे जे काही रेनड्रॉप जो काही होता तो रिड्यूस झालाय आफ्टर 1 hour, आणि त्याची रेडियस किती झाली रिड्यूस, तर 2 mm झाली. जी 3 mm होते ती 2 mm झाली, स्फेरिकलच राहणार आहे पण 2 mm झालेली. सो आफ्टर 1 hour, त्यामुळे ह्याच इक्वेशन मध्ये, ह्याच एक्सप्रेशन मध्ये ॲट टी इज इक्वल टू 1 hour, कारण आफ्टर 1 hour रेडियस किती झाली 2 mm. युनिट सेमच आहे त्यामुळे प्रश्न नाही. तर ह्या व्हॅल्यूज आपण या इक्वेशन मध्ये घातल्या. सो फ्रॉम इक्वेशन 3 वी कॅन राईट आर किती झाली 2 इज इक्वल टू -k इंटू टी ची व्हॅल्यू आहे 1, कारण आफ्टर 1 hour, प्लस सी ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी काढलेली आहे, ती किती आहे 3. सो दॅट इम्प्लाइज 2 - 3 इज इक्वल टू -k. सो -1 इज इक्वल टू -k, दॅट इम्प्लाइज k इज इक्वल टू +1. सो सी ची व्हॅल्यू जशी 3 मिळाली तशी के ची व्हॅल्यू मिळाली 1. आता ही 3 आणि 1 ह्या व्हॅल्यूज आपण या एक्सप्रेशन मध्ये घातल्या, तर फायनल एक्सप्रेशन मिळेल आपल्याला, जे काय इंडिकेट करणार आहे रेडियस अँड ॲट टाइम टी हा रेनड्रॉप आहे, त्याचं फायनल एक्सप्रेशन आपल्याला मिळेल. देअरफॉर इक्वेशन 3 बिकम्स, कारण आता आपण ह्या व्हॅल्यूज घालणार, देअरफॉर इक्वेशन 3 बिकम्स, किंवा असं म्हणा की पुटिंग व्हॅल्यूज ऑफ सी अँड के इन इक्वेशन 3 असं म्हटलं तरी चालेल. आणि मग इक्वेशन 3 रिराईट करूया. इक्वेशन 3 विल बी आर इज इक्वल टू मायनस आणि 1 आहे इथे 1 इंटू इन जनरल असणारे टी प्लस 3. आता आपण आता -t प्लस 3 आहे, पण प्लस टर्म आधी लिहूया, मायनस टर्म नंतर लिहूया. सो दॅट इम्प्लाइज आर इज इक्वल टू 3 - t and this is our expression. सो इक्वेशन आपलं फायनल इक्वेशन इथे मिळालेलं आहे. तर फायनल इक्वेशन किंवा फायनल एक्सप्रेशन काय होतं, एक्सप्रेशन फॉर द रेडियस ऑफ रेनड्रॉप ॲट एनी टाइम टी. सो आपल्याला फायनल इक्वेशन मिळालं. आता याच्यात तुम्ही ह्याच्यासाठी टी ची व्हॅल्यू आणि आर ची व्हॅल्यू जर तुम्ही म्हणजे
घातली तर त्या त्या टाईमला ते किती रेडियस झाली वगैरे किती रिड्यूस झालं हे तुम्ही त्याच्यातून काढू शकता. जसं आपलं अल्जेब्राइक इक्वेशन असतं ना, त्याच्यात तुम्ही एक्स वायच्या व्हॅल्यूज घातल्यानंतर ते तुमचं एक्झॅक्टली काय नंबर आला तो तुम्हाला मिळतो. तसंच हे अल्जेब्राइक एक्सप्रेशन किंवा अल्जेब्राइक इक्वेशन जे आपल्याला विचारलं होतं ते आपण इथे फाइंड आउट केलं. इथे थोडासा वेगळा प्रॉब्लेम होता. अशा टाईपचे प्रॉब्लेम आले तर एक तर तुम्हाला जे फॉर्म्युले आपण घेतले होते स्पिअरचे फॉर्म्युले वगैरे, तर जो काही शेप असेल त्याचे फॉर्म्युले तुम्हाला माहिती असायला हवे, जॉमेट्री माहिती असायला हवी म्हणजे. सो ते फॉर्म्युले घ्यायचे. त्याच्यानंतर रेट ऑफ चेंज म्हटलं की तो व्हॉल्यूमचा असेल किंवा एरियाचा असेल, dv/dt और dA/dt हे येणार, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एखादं प्रपोर्शनल दिलं असेल तर तो प्रपोर्शनल घेऊन मग त्यावरून इक्वेशन हे करायचं. काही वेळेला डायरेक्ट आता इथे असं विचारलं की t = 10 फाइंड द रेडियस, तर t = 10 घातलं तर इथे रेडियस किती आहे ती मिळेल. अर्थात इथे निगेटिव्ह होती पण ते व्हॉटेव्हर जे काय असेल ते. आता हे एक्सप्रेशनच आपल्याला मिळाल्यामुळे आपण रेडियसची व्हॅल्यू किंवा टीची व्हॅल्यू दिलेली असेल तर अदर व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. सो हे एक्सप्रेशन विचारलेलं होतं ते आपण इथे फाइंड आउट केलेलं आहे. सो अशा पद्धतीने डिफरन्शियल इक्वेशन, बेसिक डिफरन्शियल इक्वेशन हा चॅप्टर किंवा हा टॉपिक सुद्धा आपला इथे संपलेला आहे. आणि कॅल्क्युलस ही प्लेलिस्ट आपण आता इथे थांबवतोय. त्याच्यानंतर काही दिवसातच अशीच एखादा महत्त्वाचा आपण बेसिक असा काही टॉपिक आपण घेऊन त्याची नवीन प्लेलिस्ट सुरू करणार आहोत. पण ती प्लेलिस्ट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा त्याची नोटिफिकेशन्स तुम्हाला येण्यासाठी अर्थात सबस्क्राईब करा. आणि तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना हे व्हिडिओज पाठवा, ही लिंक पाठवा, त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. तुम्हाला एखादा व्हिडिओ आवडला असेल, आवडला नाही, कुठे तुम्हाला काही चूक वाटली असेल किंवा काही तुम्हाला जर शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा मला. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करत राहा आणि लवकरच आपण नवीन प्लेलिस्ट पण सुरू करणार आहोत. धन्यवाद.